महाराष्ट्र सरकार आणि खास करून आमचे ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजनांचे मी पक्षाकडनं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या सरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करतो की आज ग्रामपंचायतमध्ये जो एक तिढा निर्माण झाला होता 15 लाख रुपयापर्यंतचे कामं ग्रामपंचायतला करता येत होते पण मधल्या काळात काही अडचणी आल्या। पण आज महाराष्ट्र सरकारने आणि गिरीश महाजन जे आमचे मंत्री यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महत्वाचा निर्णय घेतला। यानंतर मात्र ग्रामपंचायतला आता 15 लाख रुपयापर्यंत कामं करता येतील। जे काही कामं महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदा किंवा कुठल्याही योजनेचे कामं जे काही ग्रामपंचायतला द्यायचे असतात ते 15 लाख रुपयापर्यंत देता येतील। हा एक चांगला निर्णय ग्रामविकास खात्याने घेतला आहे। मी भारतीय जनता पार्टीतर्फे गिरीश महाजनजी यांचं अभिनंदन करतो। सर, अजित पवार ने कहा है कि जो बयानबाजी हो रही है उसके कारण सहयोगी पार्टियों को तकलीफें आ रही है। तकरार के लिए अमित शाह कड़े अशी गोष्ट देखिए, सभी पार्टियों ने मिलकर इसके पहले भी हमने कहा है कि बयानबाजी महायुति के आपस में नहीं होनी चाहिए, लेकिन अनिल बोंडे जी इन्होंने जो बयानबाजी की है वो तो राहुल गांधी के खिलाफ है। राहुल गांधी के खिलाफ जिस प्रकार से अनिल बोंडे ने बोला है उसका समर्थन हम नहीं करते हैं, लेकिन राहुल गांधी का भी जो बयान आया है कि हम आरक्षण रद्द करेंगे, इसको लेकर जनता में चिड़ है। ओबीसी समाज में एक बहुत बड़ा असंतोष है। एससी एसटी समाज में भी असंतोष है कि राहुल गांधी ने कहा हम आरक्षण बंद करेंगे, इसलिए थोड़ा अनिल बोंडे जी के आरक्षण को लेकर वो संतप्त हुए हैं और सभी संतप्त है, इसलिए उन्होंने कहा। लेकिन महायुति के आपस में कोई भी टकराव नहीं होना चाहिए। महायुति में कोई भी लेवल तक कोई भी आपस में कोई भी ऐसी बयानबाजी न करे, ये भारतीय जनता पार्टी का भी कहना है, हमारा भी स्टैंड है। और भारतीय जनता पार्टी के सारे नेताओं को हमने कहा है कांग्रेस के ऊपर कुछ बात करे ठीक है और पार्टियों के बारे में, लेकिन महायुति के अंदरूनी बातें नहीं होनी चाहिए। ज्या पद्धतीने हे अजितदादांनी तक्रार केली बोललं जातं आणि अनिल बोंडेंचं वक्तव्य आपण कसं पाहता महायुतीच्या समन्वयासाठी? अजितदादाची तक्रार जी आहे ती कुठली आहे मला माहिती नाही, पण माझं स्पष्ट मत आहे की अनिल बोंडेंनी राहुल गांधीवर ज्या पद्धतीने बोलले त्याला आमची मान्यता नाही आहे। पण त्यांचा जो असंतोष आहे, संतप्त आहेत ओबीसी समाज, यामध्ये एक भावना आहे की राहुल गांधींनी ओबीसी एससी एसटीचं आरक्षण थांबवू, बंद करू, ही जी भावना व्यक्त केली आहे, हे जे राहुल गांधीचं मत आहे त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज एससी आणि एसटी समाज हा चिडलेला आहे। त्याच्या भावना अनिल बोंडेंनी व्यक्त केल्या। करताना मात्र चांगल्याही मार्गाने बोलता आलं असतं, एवढंच त्यामध्ये आहे। यामध्ये अजितदादाचा तक्रार करण्याचा प्रश्न येत नाही, कारण अजितदादा हे काही महायुतीमध्ये काही भांडण नाही आहे। अनिल बोंडे हे राहुल गांधी बोललेले आहेत, पण चांगल्या भाषेत बोलता आलं असतं, एवढं मत आहे। नीतीश राणे जिस तरीके से बयानबाजी कर रहे हैं, क्या पार्टी की तरफ से कोई कार्रवाई होगी नीतीश राणे पर मुस्लिम समुदाय को लेकर? जिस नहीं, नीतीश राणे जी ने इसके पहले भी स्पष्ट किया और मैंने भी स्पष्ट किया। नीतीश राणे ने जो कहा था, वो जो एक अकोला में वीडियो आया था जिसमें मोदी जी को मार डालेंगे, अमित भाई को मार डालेंगे, इस प्रकार से कहा वो वीडियो में। वो वीडियो पुलिस से पकड़ा भी। अब इस देश में रहकर पाकिस्तान बांग्लादेश की बात करेंगे, बांग्लादेश जैसा आतंक हम यहां करेंगे, ऐसे जो गिने चुने लोग हैं जो भड़काऊ भाषण करते हैं, जो वीडियो तैयार कर रहे हैं, इंस्टाग्राम पे डाल रहे हैं और ऐसे वीडियो जा रहे हैं जिस प्रकार से एक भावना भड़क रही है। तो नीतीश राणे ने स्पष्ट किया कि हिंदुस्तान में रहने वाले हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, इसमें उनका कहना नहीं है। जो हिंदुस्तान के खिलाफ बात करते हैं उनके बारे में उनका बयान है। ये नीतीश राणे ने स्पष्ट किया, हमने भी स्पष्ट किया है। तो ये बयान को लेकर
जो हिंदुस्तान के देश के खिलाफ लोग हैं उनको उन्होंने कहा है। मुझे लगता है इस बात को बहुत ज्यादा नहीं लेना चाहिए। सर नितेश अमित शहा यांचा दौरा आहे, नागपूरला कुठं बैठक आहे आणि कुठे कुठे बैठकी आहे? 24 तारखेला माननीय अमित भाई विदर्भाची बैठक नागपूरला घेणार आहेत। 24 तारखेला दुपारी संभाजीनगरला एक आमच्या पक्षाची बैठक आहे आणि 25 तारखेला नाशिकला एक बैठक आहे। उत्तर महाराष्ट्र, एक पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूरला प्रस्तावित आहे, पण अजून ते अंतिम झाली नाही। त्यामुळे मला असं वाटतं की 24 आणि 25चा अमित भाईचा दौरा या महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद असा दौरा आहे। सर नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याची चौकशी करा अशा प्रकारे अजितदादा गटाचे सतीश चव्हाण यांनी फडणवीसांकडे मागणी सांगितलं ना आम्ही। नितेश राणेंनी स्पष्ट केलं, त्यानंतर मी स्पष्ट केलं आहे की नितेश राणेचं वक्तव्य हे देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे। यापेक्षा काय पाहिजे कुणाला? मी सांगतोय नितेश राणेचं स्पष्ट मत आहे, जे भडकाऊपणा करताय, बांगलादेश पाकिस्तानची त्या ठिकाणी भाषा बोलतात आहे, मोठ्या मोठ्या रील्स तयार करतात आहे, मारण्याच्या काटण्याच्या रील्स तयार करताय, खूप इंस्टाग्रामवर रील फिरतायत। हे जे लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करतायत, याला मोठं पाठबळ आहे आणि काही लोक याला पाठबळ देऊन त्या रील्स खूप फिरवतायत। त्याची चौकशी आधी केली पाहिजे। महाराष्ट्रात देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्याची चौकशी केली पाहिजे। मग नितेश राणेची आम्ही ठीक आहे, नितेश राणेंनी मी विचारलं, त्यांनी स्पष्टीकरण दिलं। नितेश राणे सुद्धा सार्वजनिक बोललेले आहेत की मी याच्याबद्दल नाही, देशातल्या हिंदुस्थानातल्या मुस्लिमाबद्दल नाही, या लोकांबद्दल बोललो आहे। मला वाटतं याच्यामध्ये आता फार काही जास्त वाद करायची गरज नाही आहे। आमचा महायुती पक्की आहे। महायुतीबद्दल कुणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये बोलू नये। शिंदेजीच्या कार्यकर्त्याबद्दल, अजितदादाच्या कार्यकर्त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या टीमनी, त्यांनी आमच्या टीममध्ये महायुतीमध्ये समन्वय राहावा। मात्र काँग्रेस जे आमचे महाविकास आघाडीच्या विरोधी आमची भूमिका आहे ती मात्र आपण बोलत राहू। सर महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यावरून कुठेतरी आता वाद होताना दिसते आहे। संजय राऊत म्हणाले की काँग्रेस जर स्वतःला मोठा भाऊ समजते तर लोकसभेमध्ये शिवसेनेमुळे त्यांच्या जागा वाढलेल्या आहेत। मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेईमान आहे, काँग्रेस पार्टी किती बेईमान आहे। आता उद्धवजीला कळलं असेल, पुन्हा कळेल। खरं तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं आहे, काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीये। पवार साहेबांना सुप्रियाताईला मुख्यमंत्री करायचं आहे, काँग्रेसमध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे, मूलभूत फरक आहे। महाविकास आघाडी मुख्यमंत्र्याकरता भांडतोय, आम्ही डबल इंजिन सरकार, केंद्र आणि राज्य सरकार, महायुती सरकार आणून 14 कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतोय। हा फरक आहे, मूलभूत फरक आहे। आम्ही मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना पुढचे 5 वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतोय। काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करतायत, याकरता उठाठेव करतायत। मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला हे कळलं असेल आता काँग्रेस पार्टी ही किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे। आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही। काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा। आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं। त्यांनी असं म्हटलं होतं, शिवसेना आणि मला, त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरबारात जाणार नाही, कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही, माझी पार्टी मी बंद करेल, शिवसेना मी बंद करून टाकेल, पण काँग्रेसजवळ जाणार नाही। हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे। विधानसभेसाठी जागा कमी मिळाल्या तरी चालेल, पण मुख्यमंत्रीपद जे आहे ते शिवसेनेला मिळावं, उद्धव ठाकरेंना मिळावं यासाठी प्रस्ताव सुद्धा महाविकास आघाडीला दिले। बघा उद्धवजी 2 दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले। पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली, साऱ्या नेत्यांना भेटले।
शरद पवार साहेबांना भेटले, राहुल गांधींना भेटले, मल्लिकार्जुन खरगेंना भेटले, साऱ्या लोकांना भेटले. त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही. मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे. तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतलं नाही. आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही, कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय, त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल, त्यांना फेस द्यावं लागेल, आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड धुसफूस आहे. उलट महायुतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्याकरता भांडत नाही आहे. महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे. आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत. त्यांच्याने आमचा हाच फरक आहे. ते मुख्यमंत्र्या खुर्चीकडे बघतात आहे, आम्ही 14 कोटी जनतेकडे बघतोय. अमित भाई का दौरा, अमित शाह दौरा हिंदी अमित शाह दौरा तो भाजपा मराठी निकाय सर, जो अमित शाह जी का दौरा है महाराष्ट्र में, क्या दौरा है, किस कारण है और क्या उसमें? माननीय देश के गृह मंत्री और हमारे भारतीय जनता पार्टी के नेता माननीय अमित भाई 24 तारीख को नागपुर विदर्भ में हमारे पार्टी के कार्यकर्ताओं के साथ संवाद करने आ रहे हैं. साथ में दोपहर में वो संभाजीनगर कार्यकर्ताओं के साथ संवाद करेंगे, मराठवाड़ा के कार्यकर्ताओं के साथ. फिर 25 तारीख को नासिक में उत्तर महाराष्ट्र के कार्यकर्ताओं के साथ संवाद करेंगे. बाद में वो कोल्हापुर भी संवाद का कार्यक्रम हम 25 तारीख को करने जा रहे हैं, पश्चिम महाराष्ट्र का कोल्हापुर में. लेकिन अभी कोल्हापुर तय नहीं है, लेकिन निश्चित रूप से ये अमित भाई के जो दौरा हमारे हो रहा है, तो अमित भाई के दौरे से जो हमें ऊर्जा मिलेगी, वो ऊर्जा हम महाराष्ट्र की सरकार लाने के लिए, महाराष्ट्र में फिर एक बार महायुति लाने के लिए काम में आने वाली है. इसलिए उनका दौरा है, निश्चित रूप से हमें उसका मार्गदर्शन मिलेगा. साथ में मैं आज महाराष्ट्र सरकार का माननीय गिरीश महाजन जी, इनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं. भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं की ओर से उनका अभिनंदन करता हूं. उन्होंने आज महाराष्ट्र सरकार और माननीय देवेंद्र जी, एकनाथ जी और सभी ने, और खासकर गिरीश महाजन जी ने, मैं उनके सभी अधिकारी जो है उनका भी अभिनंदन करता हूं कि आज महाराष्ट्र के सारे जो पंचायत है, ग्राम पंचायत है, विलेज पंचायत है, वहां पर जो सरपंच होते हैं, वहां पे जो ग्राम पंचायत होती है, उनको 15 लाख रुपए तक का काम करने के अधिकार दिए गए. 15 लाख रुपए का काम एक साथ ग्राम पंचायत कर पाएगी. जो सरकार की स्कीमें हैं, जो एमएलए फंड्स है, जो डीपीसी के फंड्स है, सरकार के जो फंड्स आते हैं, वो 15 लाख तक ग्राम पंचायत अब काम कर पाएगी. बीच में ये निर्णय का थोड़ा बीच में रुक गया था, लेकिन अभी फिर एक बार ये निर्णय लिया गया. मैं गिरीश महाजन जी का अभिनंदन करता हूं. सर मीटिंग एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.